नमस्कार, श्यामप्रिया किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे शेंगदाण्याच्या चिक्कीची रेसिपी, जी आपण एकदम परफेक्ट मोजमापासोबत एकदम टेस्टी आणि हेल्दी अशी चिक्की बनवूया, जी दाताला बिलकुल चिपकली जाणार नाही आणि लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडेल अशी चिक्की बनवूया. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आजची रेसिपी एकदम सोपी आहे. चिक्की बनवण्यासाठी सगळ्यात पहिलं मी घेतली आहे शेंगदाणे मी बरोबर 250 ग्रॅम घेतलेले आहेत. आणि आता शेंगदाणे आपण भाजून घेऊ. शेंगदाणे भाजताना आपण गॅस मिडियमपेक्षा कमी ठेवायचा आहे आणि भाजून घ्यायचे. खमंग असे शेंगदाणे भाजून घ्यायचे. जर आपण गॅस फास्ट करून भाजले ना तर वर भाजले जातात आणि मध्ये कच्चेच राहतात. त्यामुळे आपण मिडियमपेक्षा बारीक गॅस करून मस्त शेंगदाणे भाजून घ्यायचे. आपले शेंगदाणे मस्त भाजलेले आहेत, खमंग असे छान भाजले गेलेत. तर आता मी गॅस बंद करून घेते आणि शेंगदाणे आपण असे कढईत ठेवून देऊ, म्हणजे शेंगदाणे आणखीन कडक होतील आणि याचे छिलके पटकन निघले जातील. आपले शेंगदाणे थंड होतात तोपर्यंत मी गूळ कट करून घेतला आहे आणि शेंगदाणे थंड झाल्यानंतर मी छिलके काढून घेतले आहेत आणि आपला गूळ पण कट करून झाला आहे. तर शेंगदाणे आणि गूळ बरोबर 250 ग्रॅम आहेत. दोन्हींचं प्रमाण बरोबर घ्यायचं आहे. आता मी एक फॉईल पेपर घेतला आहे आणि फॉईल पेपरला मी तूप लावून घेत आहे. ज्यावेळेस आपण चिक्की बनवू तर सेट करण्यासाठी फॉईल पेपरला तूप लावून घ्यायचं आहे. फॉईल पेपर मी थोडा मोठ्याच साईजचा घेतला आहे. तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर तुम्ही तोही यूज करू शकता. सध्या माझ्याकडे बटर पेपर नाही आहे, तर मी फॉईल पेपरचा यूज करून घेत आहे, किंवा प्लेटलाही तूप लावून घेतलं तरी चालेल. आपली चिक्की पटकन निघले जाण्यासाठी फक्त ते लावून घ्यायचे तूप. आता आपण एक कढई घेऊ आणि मीडियम आचेवरती ठेवायचे एकदम. यामध्ये आपण टाकून घेऊ 1 चमच तूप. तुपामुळे चिक्कीला छान चकाकी येते, चिक्की आपली खूप सुंदर दिसते. त्यामुळे तूप टाकून घेऊ. ऑप्शनल आहे, तुम्ही नाही टाकलं तरी चालतं. आणि आपण आता टाकून घेऊ आपण कट करून घेतलेला गूळ. गॅस स्लोच ठेवायचा आहे, नाहीतर चिटकला जातो पटकन गूळ खाली. याला थोडासा वेळ लागतो मेल्ट व्हायला. आपण याच्यामध्ये 1 चम्मच पाणी टाकून घेऊ, म्हणजे आपला गूळ पटकन मेल्ट होईल. आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊ 1 चुटकी नमक. 1 चुटकीच नमक टाकून घ्यायचं फक्त. यामुळे आपली चिक्की आणखीन स्वादिष्ट बनते. आपला गूळ छान शिजत आला आहे. याचा कडक पाक बनवून घ्यायचा आहे, थोडा पण कच्चा नाही ठेवायचा चिक्की बनवताना, म्हणजे आपली चिक्की एकदम परफेक्ट बनते. आपला गूळ छान शिजत आला आहे. आपण आता पाक आपला तयार झाला आहे का ते पाहून घेऊ. आपण एका वाटीत पाणी घेऊ आणि त्याच्यात थोडासा गूळ टाकून बघायचा. आपला गूळ असा ओढला जातोय, म्हणजे आणखीन पाक आपला तयार नाही आहे चिक्कीसाठी. 5 ते 6 मिनिट लागतात आपल्याला हा पाक व्यवस्थित शिजवून घ्यायला गुळाचा. साईडला चिटकू नाही द्यायचा गूळ, नाही तर तो करपला जातो मग आणि आपल्या चिक्कीची टेस्ट बिघडली जाते. त्यामुळे साईडनं पण फिरवून घ्यायचं आहे. आणि शिजलं आहे. आणखीन एकदा आपण चेक करून घेऊ. 2-3 वेळेस चेक करून घ्यायचं आहे. जोपर्यंत चांगला शिजत नाही तोपर्यंत चेक करून घ्यायचं आहे. हे बघा, ही आपली काडी तुटली जाते आहे, खिचली जात नाही आहे, म्हणजे आपला गूळ तयार आहे. आणि प्लेटमध्ये पण टाकून बघायचं आहे, आवाज येतो का. जर आवाज आला तर म्हणायचं की आपला चिक्कीसाठी तयार आहे हा गूळ. बंद करून घेऊ. गॅस बंद करायचा आहे किंवा एकदम कमी करून घ्यायचा आहे आणि आपण आपले शेंगदाणे टाकून घेऊ. याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. प्रत्येक शेंगदाण्याला आपला पाक चिटकला पाहिजे, नाहीतर मग आपली चिक्की बिघडते. आणि हे काम पटपट करून घ्यायचं आहे, कारण जास्त कडक झाला गुळाचा पाक तर मग चिक्की आपली एकदमच सख्त होते. आपले शेंगदाणे मस्त मिक्स झाले पाकामध्ये. आपण हे मिश्रण आता काढून घेऊ. फॉईल पेपरवरती काढून घ्यायचे. हे तुमच्याकडे बटर पेपर असेल तर त्याचा यूज तुम्ही करू शकता. माझ्याकडे सध्या नव्हता बटर पेपर, म्हणून मी फॉईल पेपरचा यूज करून घेत आहे. याला पटकन स्प्रेड करून घ्यायचं आहे.
गरम आहे तोपर्यंत पटकन स्प्रेड करून घेऊ. मी याच्यावर थोडेसे पिस्ताचे काप टाकून घेते, म्हणजे आपली चिक्की टेस्टी पण लागेल आणि दिसायला पण खूप सुंदर दिसेल. आणि हे गरम आहे तोपर्यंतच आपण पेपर फोल्ड करून थोडंसं लाटून घेऊ. तुम्हाला जेवढी पातळ चिक्की पाहिजे तेवढं तुम्ही व्यवस्थित लाटून घेऊ शकता. हे गरम आहे तोपर्यंतच आपण पटपट लाटून घेऊ, म्हणजे पाहिजे तेवढी आपल्याला पातळ बनवता येते चिक्की. पटपट आताच गरम आहे तोपर्यंत स्प्रेड होते, नाहीतर एकदम परत सख्त बनते लगेच. हे पहा आपलं मिश्रण असं झालेलं आहे. आता हे थोडंसं गरम आहे तोपर्यंतच आपण याचे काप करून घेऊ. एकदा का थंड झालं तर याचे काप पण बनले जात नाहीत, म्हणून मी चाकूनच काप करून घेते. तुम्हाला पाहिजे त्या साहित्यानं तुम्ही काप करू शकता. जर तुमच्याकडे कटर वगैरे असेल तर त्यानेही काप करून घेऊ शकता. तुम्हाला पाहिजे तेवढ्या साईजच्या तुम्ही वड्या करून घ्यायच्या त्याच्या. आपल्या चिक्कीचा कलर खूप सुंदर झालेला आहे आणि आपण एकदम परफेक्ट मोजमापासहित आपली चिक्की बनवलेली आहे. तुम्ही जर अशी चिक्की बनवाल तर ही दाताला पण नाही चिपकणार आहे. आणि तुम्ही पहिल्याच वेळेस जरी बनवत असाल तरी तुमची चिक्की एकदम परफेक्ट बनली जाईल. तुम्ही या रेसिपीप्रमाणे एकदा नक्की चिक्की बनवून बघा, तुमची चिक्की नक्कीच परफेक्ट बनेल. हे आपण रूम टेम्परेचरला ठेवून द्यायचं आहे आणि मग थंड झालं का याचे काप आपण काढून घ्यायचे आहेत, मग पटकन निघतील. याला थंड व्हायला ठेवून देऊ. आपली चिक्की थंड झाली आहे. आता आपण याचे पटपट काप काढून घेऊ. थंड झाल्यामुळे पटकन काप निघतात. बघा खूप सुंदर दिसते आपली चिक्की, एकदम छान झाली आहे, परफेक्ट बनली आहे. तुम्ही पण अशी चिक्की नक्की करून पहा, लहान मुलांना पण खूप आवडेल ही चिक्की. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा या टाईपने एकदा चिक्की. आणि तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली तेही सांगा. आवडली तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत.